किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या पॅनलला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला बळी केलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखची आमदारकी रद्द केली पाहिजे. या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. याचा महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात रक्ताचा सडा पडला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली आहे. बाळासाहेब सरवदे, राहणार जोशी गल्ली, जुना बोरावणी नाका असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळासाहेब सरवदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या. मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली. याच उमेदवारीच्या कारणावरून गेल्या 2 दिवसापासून जोशी गल्ली परिसरात 2 गटात खटके उडत होते. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बाळासाहेब सरवदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते, अशी माहिती मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी दिली आहे. या घटनेनंतर प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या हत्येमागे राजकीय कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी जमावाने जोशी गल्लीतील भाजप कार्यालयाची तोडफोड केली, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येच्या घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केलाय. जुना बोरावणी नाका आणि जोशी गल्ली परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय हत्येमुळे सोलापूर महापालिकेचा आखाडा आता रक्ताने माखला असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे. राज ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालावे आणि भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी केली आहे. पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त विजय कबाडे, इतर वरिष्ठ सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. पंचनामा झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. बोला. भारतीय जनता पार्टीचे सुपुत्र किरण देशमुख यांना बिनविरोध आणण्यासाठी दबावाचं तंत्र चालू होतं जनता पार्टीमध्ये. त्यांचा वाद झालता वाटतं आणि बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता. बाळासाहेब सरवदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता. दुपारी ह्यांचा काहीतरी वाद झाला, मग त्यांनी माघारी घेतलं वाटतं. मग हा बाळासाहेब सरवदे आणि बाजीराव सरवदे कारण रेखा सरवदे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती. मग आपल्या भाऊजाला असं काय केलं, काय दुपारी भांडण काय झालं, मग त्यांनी त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे, शंकर शिंदे त्यांचे जे मुलं होते आणि त्याचा जावई होता यांनी त्याला घेरता घातला. त्यांना फोन आला, किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं. या महाराष्ट्रामध्ये या सोलापूरमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस झोपलाय का? आमदाराच्या पोराचा प्रभाग खाली बिनविरोध करण्यासाठी माझी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माझी मुलगी संध्या भोसले मध्ये होती. त्याच्यासाठी बिनविरोध करण्यासाठी माझ्या सुद्धा दबाव होता. माझी मुलीला घेऊन मी बाहेर गेलो होतो. हे बघा कारभारी ज्ञानेश्वर कारभारी ह्याचे 5 मिस कॉल, हे अजित गायकवाड ह्याचे मिस कॉल, हे नरेंद्र काळे ह्याचे 2 मिस कॉल, हे सर्व हे दबाव मला सुद्धा मनसेचं सीट हे करा पॅनल आपल्याला या अनुषंगानं त्यांनी प्रयत्न केला. सकाळपासून आम्ही गेलो, माझा काही विषय नव्हता. नंतर ही बाळासाहेब सरवदे हा मनसेचा विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष होता. त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोललं, असं काय केलं, समाज आपला एक आहे, आपल्या समाजामध्ये तुम्ही असं भांडण का करता, एकमेकांना समाजाने घ्या हे बोलायला बाजीराव सरवदे आणि
बाळासाहेब सर्वोदय गेले असतं त्यांनी शंकर शिंदे, शालन शिंदे त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे MSC मध्ये नाव आहेत, हे नावं बघा. काय झालं माहिती का? मारहाण कुणाकुणाला झाली? बाजीराव सर्वोदयला मुक्का मारती लागला. अजून ते त्यांचा एक चुलत भाऊ आहे आदित्य सर्वोदय, तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे. भारतीय जनता पार्टीच्या कोणाचा मृत्यू आहे? नेमकं सांगा. बाळासाहेब पांडुरंग सर्वोदय महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहर अध्यक्ष आहे, तो सोलापूरचा. अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा. या भाजपच्या राजकारणामध्ये या आमदाराने या किरण देशमुखला आणि या ठाण्याला बिनविरोध आणण्यासाठी मनसेच्या शहर अध्यक्षाला बळी केलाय. मला फडणवीसला सांगायचं आहे, या विजय देशमुखच्या आमदारकी रद्द केली पाहिजे, या किरण देशमुखला बेड्या घातल्या पाहिजेत. यांना काही काय कोणी मारहाण केली? नगरसेविका शालन शंकर शिंदे, बाबू शिंदे, तिचा नवरा, त्याची जी चुकत मुलं आहेत, तिला माहित नाही. त्यांची कुटुंबीय. माघारी घेतली होती का? आज माघारी घेतली होती. आज घेतली होती. बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय का? बिनविरोध बघा, करण्यासाठी सकाळपासून मला सुद्धा कल्पना करणारी माझ्या मुलीसाठी 100 एवढे मोठे फोन आहेत. सकाळपासून माझ्या सुद्धा दबाव. हो का? त्या बाजीराव सर्वोदयांनी नावं सांगितलेली आहेत. विशाल शंकर शिंदे, आशिष शंकर शिंदे, सुनील शंकर शिंदे, अंबर शंकर शिंदे. अजून या खुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे? काय वाटतं तुम्हाला? मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख या घटनेला कारणीभूत आहे.